आपली जेव्हा प्रीटर्म डिलिव्हरी होते, प्रीटर्म डिलिव्हरी अगदीच वेदनादायक असते. कधी-कधी प्रीटर्म डिलिव्हरी झाल्यावर आपल्याला ते बाळ मिळत नसतं, कारण आपल्याला योग्य त्या फॅसिलिटीजमध्ये आपली ती डिलिव्हरी झालेली नसते. त्यामुळे बाळाला जे NICU केअर लागते लेव्हल 3 ती न मिळाल्यामुळे कधी-कधी आपल्याला बाळाला गमवावं लागतं. पण जेव्हा एकदा प्रीटर्म डिलिव्हरी होते, तेव्हा परत प्रीटर्म डिलिव्हरी होण्याचे चान्सेस 15 ते 30% असतात. पण जेव्हा 2 वेळा प्रीटर्म डिलिव्हरी होते, तर मात्र तिसऱ्या वेळेला नक्कीच प्रीटर्म होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जर 16 आठवडे ते 20 आठवड्यामध्ये आपलं गर्भाशयाच्या पिशवीचं तोंड किंवा त्याची लेंथ जर खूप छोटी असेल आणि गर्भाशयाचं मुख जर उघडण्याच्या स्थितीत असेल, तर आपल्याला प्रीटर्म डिलिव्हरी नक्कीच होऊ शकते. जेव्हा डॉक्टरांना वाटतं की हे काही आता थांबणं शक्य नाही आहे, तेव्हा डॉक्टर स्टिरॉइड्सचे इंजेक्शन्स देतात, ज्याने बेबीच्या लंगची मॅच्युरिटी वाढते. आणि कित्येक वेळेला मॅग्नेशियम सल्फेटचं सुद्धा सलाईन लावतात, ज्याने बेबीच्या ब्रेनचं प्रोटेक्शन होतं. त्यामुळे हे सगळं व्यवस्थित जर केलं आणि लेव्हल 3 NICU जिथं असेल तिथे आपली डिलिव्हरी झाली, तर नक्कीच आपल्याला आपलं गोंडस बाळ हाताशी मिळतं.